मित्रांनो, थोड्याच वेळात आता आमचा नवानाचा कार्यक्रम चालू होणार आहे. तर सर्वांनी बघा, दाखवणार आहे तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा. खतरनाक होणार आहे, खतरनाक. चला, खतरनाक वाटत. विठ्ठल
करता प्रतिबंध करून त्यांच्याकडे आशीर्वाद मिळेल ही कामगिरी आपण करता आपला दोरचा सुद्धा मला बोलून घेतलं पाहिजे. सुदामा, अरे सुदामा. नमस्कार देवा. देवा कशा का टाका मारली? सुदामा थोडासा तर तुमची आठ बोलली ताटपाट करून बत्रीच्या बाजारी चालल्यात त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडे आचलं गेले एवढीच काम गेले. काही हरकत नाही, आपण आनंदाने खंजाळत यावे. आता मागून येणार आहे. देवाने तर माझ्या फार मोठी कामगिरी संपवली आहे. गवळणी आहेत 16 सहस्र, 308 आणि मी तर एकटाच आहे. परंतु माझ्या जोडीचा पेंद्या कुठे आहे का? हात मारून पाहतो. अरे पेंद्या, अरे पेंद्या पेंद्या, अरे लवकर या गोकुळात पर मजा आहे बघ. अरे कसली बोला? अरे दही दूध तूप सर्व काय मिळतं, लवकर ये. असं म्हणतोस? अरे येऊ का? ये लवकर. आलो. हे कर सुदामा हक मारितो या पेंद्याला. हे कर सुदामा हक मारितो या पेंद्याला. अजून जोरात. काय खाल्लं नाही? हा काय खाल्लं नाही? जेवढे पोटभर. तो म्हणतो कटली आकड्या माझं नाव सारं विपरीत घडलं. लवकर ये. आकड्या माझं नाव सारं विपरीत घडलं. माझी चुकली तांबू गाय तिला शोधावं लागलं.
माझी चुकली तांबूगाई तिला शोधावं लागलं माझी चुकली तांबूगाई तिला शोधावं सारा गावात माझी गाय वारी सारा गावात माझी गाय वारी शिंगे वाकडी बनदिसाया वारी शिंगे वाकडी बनदिसाया वारी सारा गावात माझी गाय वारी शिंगे वाकडी बनदिसाया वारी चुकली रे माझी चुकली तांबूगाई तिला शोधावं लागलं माझी चुकली तांबूगाई तिला शोधावं लागलं साऱ्या गावात माझी गाय लय वारी साऱ्या गावात माझी गाय लय वारी शिंगे वाकडी बनदिसाया वारी शिंगे वाकडी बनदिसाया वारी हो साऱ्या गावात माझी गाय लय वारी साऱ्या गावात माझी गाय लय वारी शिंगे वाकडी बनदिसाया वारी आणि चुकली रानात वाजरू हमराया लागलं आणि चुकली रानात वाजरू हमराया लागलं माझी चुकली तांबूगाई तिला शोधावं लागलं माझी चुकली तांबूगाई तिला शोधावं लागलं अहो वाकड्या माझं नाव अहो वाकड्या माझं नाव माझी चुकली तांबूगाई तिला शोधावं लागलं माझी चुकली तांबूगाई तिला शोधावं लागलं माझी चुकली तांबूगाई तिला शोधावं तुम्हाला दैदूत ते मिळालं नाही का हे काय चाललंय ते मला दिसतंय हे काय केलं हा हे बोल बाय अरे खाऊन झालं का यांद्या हा बरं हे काय केलं हे घ्यायचं नाही हाय रुकायचा हाय हाय हे बघ हा त्याला सांगितलं कशा बोलत ते नाही त्याला चांगलं मला असं लोलीस तुला लोलवलं नाही मी
तुला मी बोलवले मला तू बोलवलीस ना आखल्या तुला त्या सुदामाला सांगितलं वाघ्याला बोलवून घे कुठे म्हणून मी तुला हाक मारली कुठं बस मला असं बोलवलीस तुला बोलवले आहे साठी श्रीकृष्ण देवाने हे किती देवाने आपल्याला फार मोठी कामगिरी संपवली आहे. हार म्हणजे हमगिरी 16 सहस्र 16 अरे आता 16 सहस्र हा 308 गोपिकांचा मेळा. 308 रुपये मेल्या अरे मेळा नाही हलक्यात झाले हात का होऊन हात तुम्ही त्या हाताने बाजूच्या बाजूला झाले. काय होऊ द्यायच्या त्याला जाऊ द्यायचं नाही त्याला जाऊ दे जाऊ द्यायचं. औषध हरी अरे त्याच्या कौशल्य नगरीला चालले त्याला जाऊ औषध द्यायचं घरी नाही. चालले हा त्याला जाऊ द्यायचं नाही. औष कौश कौश औष अरे कौशल्य नगरी जाऊ द्यायचं. अरे मथुरेच्या बाजारी जाऊ द्यायचं जायचं म्हटलं हा. मग सुदामा हा बोल आता जवळ 308 हा काय चाललं कुठं म्हटलं कंसाच्या नगरी मथुरे बाजारी चालले हो त्याला जाऊ द्यायचं नाही अडवायचं. आता ते आपलं भेटलं कुठं अरे घाटामध्ये चला लवकर. चला लवकर हात देत नाही हो घाट करतायत चला लवकर चल
टेम्पो तुला कुठे मी छोटे टेम्पो दिसते ती बघ छोटे टेम्पो तिकडे छोटी टेम्पो तू पण आहेस हायटी बसायचं काम नाही नाही तर हेवत्या करून टाकी त्या काय कसं आहे साधं तुम्ही भांडत असता आपल्या मधुरीच्या बाजूला जायचं की नाही अगं राधे आपल्याला मधुरीच्या वाट माहित नाहीये ग पण त्या वरच्या आईची खट्ट्या मावशी आहे बघ तिलाच हाक मारून घे भाऊ येते का मधुरी बाजारी तिला आपण आवाज मारूया ए त्या मावशीला नको का ग तिची आणि माझी कालच विहिरीवर भांडणं झालीत बघ तुझी भांडणं झालीत ना मग तू घरात जाऊन झोप ना ए लय बोलू नकोस टाकीस गुणगुणा फोडून इथं नाही नाही गप्प बसा कसं आहे ना अगं राधे थांब मीच आवाज देते मावशीला अगे खेरडे खेरडे अगे खेरडे गेली वाटतं तू दे राधे आवाज मावशी अगे मावशी अगं कोण आहे ग अगं मी राधा अगं काय ग अगं आपल्या मधुराच्या बाजूला जायचं की नाही का असं म्हणतेस आले मग आले नखरेदार ठुमकेदार नखरेदार ठुमकेदार करीला नांदी गो ही करीला नांदी गो लावी जीवाला मावशी दिसाया ब्युटीफुल लावी जीवाला मावशी दिसाया ब्युटीफुल
तुला काही माहिती नाही का? अगं ती तिच्या नवऱ्याला पाजत होती. काय? अगं माझा नवरा रानावनात गेला होता. तो तिकडनं दमून आला ना म्हणून त्याला मी पाणी पाजत होती ग. मी काय वेगळं बोलली? अगं पुढे बोल की नाही तू पटकन. अगं चहा पाजत होती आता ना बघितलं. मग ते पुढे बोलायचं ना पटकन. लगेच बोलत होतीस पाजत होती म्हणून. आणि मगाशी मला सांगा मला थेरडी कोण बोलत होतं ग? मावशी काय झालं? कोण? तूच म्हणत होतीस का थेरडी? मी बोलली काय करणार आहेस? काय करणार? जा तू आपली घरी. त्यांनी पण सांगितलं घरात जा म्हणून. काय ग मावशी काय भांडतो तुम्ही सारखं? अगं ही सारखी माझ्याशी भांडत असते का? या म्हातारीला सांगून ठेव सारखी भांडते. अगं राधिया ही जर येणार असेल तर मी येणारच नाही बघ बाजारात. ए म्हातारे अगं मी नाही तर बाजार होणार नाही. अगं तू नसेल ना चप्पल आणीन बघ. जा मावशी बोल दे. मावशी अगं राधा तू बोल आता बघू. आपण बाजारात जायचं का ग? बाजारात जायचं? तुम्ही सगळी तयारी केलीत? हो मग तुम्ही एकेकाने सांगा बघू काय काय घेतलं ते. सांगा ना बघ ही म्हातारी अशी करते आता सांगताय का? अगं तू दे ना समोर अशी. पहिलं तुझं नाव सांग पाहू. माझं नाव पारू. अहो हिचं नाव. अहो ऐकलं काय? काय बोलली ही? काय बोलली तुझं नाव? माझं नाव पारू. पारू. मी ऐकलं वेगळंच काहीतरी हो. आणि घेतलं काय? मावशी मी घेतलं ताक. मावशी ऐकतेस ना? हा ऐकते ना. मी घेतलं ताक आणि मावशी तू सगळ्यांच्या पुढे जाऊन वाग. पडलीस का तू? पाया पडायला वाग तू. मग असं पटकन पुढे बोल की नाही पटकन. तू ऐकून घेतलंस का? चल हो त्या बाजूला. अगं हे चंद्रा तू ये अशी पुढे. तू काय घेतलास का? मी घेतली विकायला लोणी. त्याला लोणी. मी आणि घेतली ग? विकायला लोणी आणि बघ ना तू आल्यापासून माझ्याकडे बघतच नाही कोणी. हो बाजूला. मी आल्यापासून म्हणजे माझ्याकडे बघतच नाही लोणी. अगं ये हिरा. बोलते मावशी. आता तू काय घेतलं सांग भाऊ. मी घेतला हलवा. काय? अगं गाजराचा हलवा. कुठे कुठे हलवू? अगं मावशी गाजराचा हलवा बोलते. गाजरात हलवा घेतलाय. तुझे कान आहेत ना की गेले? गेले. हे भाऊ इकडनं दूर सोडतात ना त्याच्यानंतर गेले बघ. आणि नेसलंस काय? नवा शालू. चल मग हो बाजूला. अगं ये तारा. आता घाल बघू सगळ्यांना वारा. मगापासून मला घरात होतीस ना आता सगळ्यांना घाल बघू. ते राहू दे. काय घेतले ते ऐक. हा सांग बघ तू लगेच. मी माठात घेतलाय खवा. काय घेताय? खवा तुला हवा? अगं काय घेतलं ते सांग पटकन. मी माठात घेतलाय खवा. आणि ग? आणि मावशी त्यांना सांग ज्यांना ज्यांना हवा त्यांनी इंस्टा आणि व्हॉट्सअपला ऑनलाईन राहा. आयडी वाढवा आयडी. इंस्टा आणि व्हॉट्सअप मध्ये राहिला तर खवा खाईल काय? बद्दल काय? अगं राधे आता तू सांग बघू. माठात घेतली मी दही आणि श्रीकृष्णाने गेली माझ्या हृदयावर सही. चला मग जाऊया आपण बाजारात. कांद्यात कांदा कुसका कांदा या ए, मावशी. काय 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 बोललीस? कांद्यात कांदा कुसका कांदा या मावशीला बोचक्यात बांधा. अरे मला मोठं सांगितलं तर बाजारात जाशील काय तू? अगे दादा तू आता ये बघू पुढे. बरोबर बोलली. तुला वाक्यातच बांधली पाहिजे. मला मोठ्यात बोलली तुम्ही बाजारात जाल का? नाही ग लाडाची मावशी ती माझी. अगं, पटकन नाव घे बघू. ऐक ना तुला बोचक्यातून घेऊन जाते मी बाजाराला. चालेल माझे पाय दुखाचे तेवढे बरे होतील ना. पण ही पोचक्यात राहील काय? मी कशी पण घुसवेन. दाबून पाय टाकून बघा त्याच्या. पण या म्हशीला उचलेल कोण? तू पुढे आली ते पहिलं काम कर की नाही? सांगतो मी माझ्या नवऱ्याचं नाव ऐक. हा सांग. ऐका. इवले हरणाचे इवले पाय. काय काय? इवले हरणाचे इवले पाय. ऐकताय ना? हरणाचे इवले पाय असतात ना. हा बोल पुढे. इवले हरणाचे इवले पाय. माझे आशिषराव कुठे दिसत नाही. दारू पिऊन पडले की काय? आता ह्याला मोठ्यात बरायला लागले बघा. मग दारू घेऊन पडलं की काय? तिच्याकडली दारू पडलीच ना तो पडला असेल.
ठेवली खुर्ची, ऐकतेस ना? ऐकते ना. खुर्चीत ठेवली खुर्ची, साईला ना माझे परशा आणि मी त्यांची आरची. परचा गेला वर्ष माझा. मावशी आता काय झालं? आता तुझ्या नवऱ्याचं घे ना. आता तुम्ही सगळ्यांनी घेताय ना. अजून माझी राधा राहिली बघ. राधा घेते की मी घेते बघ. अरे हो. माठात घेतली मी दही, निघाले मी मथुरेला. माठात घेतली मी दही, निघाले मी मथुरेला. घाबरू नका कसं आहे नो, दैवली गावची आई वरदान मानाई आहे ना आपल्या साथीला. आता काय झालं तुला? एक डान्स कर ना मस्त. आता मगापासून काय करते मी? नको राहू दे. मग चला आपण सगळ्यांनी सुंदराचं गाणं घेऊया आणि जाऊया बघा. संकेत कुळे उर्फ वाव
यांच्याकडून मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय उखाण्यात ते यातील प्रेमाने. संकेत कोरे उर्फ वाव. वाकडा तिकडा वेला त्यावर बसला कोला. ऐकताय ना व्यवस्थित? वाकडा तिकडा वेला त्यावर बसला कोला. पहिला नवरा मेला म्हणून या संकेतरावानं केला. रवींद्र संदीप डिंगणकर यांच्याकडून ही मावशीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशी त्यांचं नाव घ्यायचं आहे ते कडक तडक भडा. रवींद्र टोपी घालून ऐका, नको ती चांदी नको तो सोना. नको ती चांदी नको तो सोना. अहो रवींद्रराव, या मावशीला एकदा तरी आय लव्ह यू म्हणा. तसेच आपले कोकण MH08 आणि कोकण वाव सोशल मीडिया इंस्टाग्राम इंडिया यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाचा बरं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. उमेश राव कुठे बांधावर गेले वाटते घरात तिकडे. तिथे नाव घ्यायला सांगितलं ते घरात कुठे जातात होते. ऐका, लाल मणी तोडले काळे मणी जोडले. लाल मणी तोडले काळे मणी जोडले. अहो उमेशराव, तुमच्यासाठी 7 जण सोडले. काय म्हटले 7 जण सोडले? हो. आणि तू 8वा बघतो सिद्धे लाईन लावायला. तरी बाकीचं पुढे जाऊ नको. तो बघ 8वा. आता काय झालं तुला आणखी? विचार लोक अरे नीट उभा राहते. अगं तू आणि कुठून जाणार कुठं जा. अरे मी मगाशी सांगितलं ना तुला. काय सांगितलं? मी आले नाही ऐकलं तुम्ही. ऐक मग, मी आले गोकुळातून आणि जाणार मथुरेकडे. बघ मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. बघ आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. 12 रस्त्याचा एक रस्ता करून या ठिकाणी उभे आहोत. मागा पाटी पाटी आता झालं. भोसरी की 12 रस्त्याचा एक रस्ता करून या ठिकाणी उभे आहोत आम्ही. तुम्ही कोणाच्या कायद्याने हुकमाने बोलता का? म्हणजे काय कायदेशीर चालू आहे का? तुमचा कायदा सांगा भाऊ. सांगतो ऐक. पण हुकुम देवाचा कायदा पेदा सुधाम्याचा. पण हुकुम देवाचा रसा मी हडविला. रसा मी हडविला या मथुर बाजारचा. रसा मी हडविला या मथुर बाजारचा.
बसावंच लागेल. बसा तुम्ही. मी श्रीकृष्ण भगवान. बरं आजी कसे असतात राजे? तेच कसा वेश करावा लागतो. ऐक तर ऐक राधेया जन्माच्या खुणा, ऐक राधेया जन्माच्या खुणा. वासुदेव देवकीचा एक काना, वासुदेव देवकीचा एक काना. ऐक राधेया जन्माच्या खुणा, ऐक राधेया जन्माच्या खुणा. वासुदेव देवकीचा
रिअलिस्टिक ला 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 हो ला 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 next day. नमस्कार मित्रांनो, काल आपली वाडी पूजा एकदम व्यवस्थित पार पडली. सर्व कार्यक्रम व्यवस्थित झाले. फक्त काल जो भारूड म्हणजे काल रात्री जे भारूड होतं ते फक्त गवळण झाल्यानंतर काही नैसर्गिक अडचणी म्हणजे जोरदार पाऊस वारा असं पाऊस आल्यानंतर लाईट गेली सर्व. तर आपल्याला तो कार्यक्रम तिथेच थांबवायला लागला. त्रिमुखी वरदान मानाई भारूड मंडळ असं त्यांचा तो भारूड होता. ते फक्त आपल्याला गवळणीपर्यंत झालं, पण सर्व व्यवस्थित झालं म्हणजे चांगलं होतं. एकदम भारी होता त्यांचा भारूड, मस्त वाटला. म्हणजे पहिल्यांदाच एवढं बघितलेलं पूर्ण व्यवस्थित. आणि अजून पण पुढे बघायचं होतं, बट पावसाने जोर धरल्यामुळे लाईटी बिटी जाऊन सर्व ते कार्यक्रम आपल्याला तिथेच थांबावा लागला. बाकी आपलं पूजेचं होतं ते सर्व व्यवस्थित कार्यक्रम पार पडला. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं. आता लाईक कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग, आणि शेअर करा आपल्या कोकणी बांधवांना. चला मग भेटूया आपण दुसऱ्या व्लॉग मध्ये.